ओम साईराम मैत्रिणींनो, गेबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आज आपण बॅकनेक अशी सुंदर अशी डिझाईन ट्रेंडिंग बनवणार आहोत। जे ह्या ब्लाऊजची तयार उंची आहे 14.5 इंच, प्लस आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतली म्हणजे 15.5 इंचावरती। याचा शोल्डर जे आहे ते आपण घेतलेला आहे 5.5 इंचावरती आणि मुंडा जो आहे तो घेतलेला आहे 6 इंचावरती। 38 छातीच्या मापाचं हे ब्लाऊज आहे। 38चा फोर्थ पार्ट जो आहे तो 9.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे। त्यानंतर गळ्याची रुंदी वरच्या बाजूने जी आहे ती आपण घेतलेली आहे 2.25 इंच आणि गळ्याची उंची जी तयार आहे ती 11 इंच आहे, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी 11.5 घेतली। गळ्याच्या खालच्या बाजूने इकडे आपण आता 3.5 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि सरळ हे दोन्ही पॉईंट जोडून घेतलेले आहेत। याचा कटिंगचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। त्यानंतर आता गळ्याच्या खालच्या बाजूने वरच्या साईडला आपल्याला 2.5 इंचावरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर 3.5 इंच बरोबर मार्क करून घेतलं। जर तुम्हाला एवढीच रुंदी हवी असेल तर तुम्ही एवढी घेऊ शकता, परंतु मला थोडा डीप हवा आहे त्यामुळे मी इकडे एक्स्ट्रा अर्धा इंच अंतर जे आहे ते पुढच्या साईडला वाढवून घेत आहे, जिथे आपण 2.5 इंचावरती मार्क केलं होतं तिथपासून। आणि व्यवस्थित असा इकडे आपण असा थोडासा असा कर्वमध्ये शेप देऊन घेतलेला आहे। आणि त्यानंतर खालच्या साईडला आता नवीन ट्रेंडिंग डिझाईन जी आलेली आहे ती आपण यामध्ये बनवणार आहोत। हाफ सर्कल अशा आपण 2 करून घेणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर 3ही करा तुम्ही। तुमच्याकडे सर्कल साईजचं काही असेल तर त्याने करू शकता किंवा हाताने जमलं तरी त्या पद्धतीने करून घ्या आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने प्रेस करून दोन्ही साईडला उमटवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा सरळ बाजूने आणि त्यावरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर अर्धा इंच अंतर कव्हर होईल अशा हिशोबाने आपल्याला इथे कमरेच्या साईडला बरोबर दोन्ही कपडे जो आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे। अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप सुंदर ट्रेंडिंग असा हा ब्लाऊज आहे। एकदम मस्त अशी डिझाईन ही तयार होते। हे अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली। त्यानंतर आता ह्याच पद्धतीने आपल्याला गळ्याच्या साईडलाही बरोबर अर्धा इंच जिथे आपण हाफ सर्कल जिथे बनवलेले आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित असं जसं आपण ड्रॉ केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। इथे स्टिच करायला थोडंसं अडचण येते, एकदम हळूवारपणे करून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित हळूवारपणे असं आपण जसं ड्रॉ केलेलं आहे तशीच बरोबर आपल्याला ही डिझाईनवरती शिलाई देऊन घ्यायची आहे। व्यवस्थित खालचा वरचा कपडा सरळ करतच फिनिशिंगमध्ये अशी त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। कपडा कुठेही झोळी येऊ द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे। कडक कपडा असेल तर करायला एकदम पटकन होऊन जाईल, परंतु थोडा सुळसुळीत असेल तर त्यावेळेस ही डिझाईन ॲडजस्ट करायला थोडा वेळ जातो। कपडा फक्त सरळ करायचा आणि व्यवस्थित जिथे आपण टोक असतो तिथे आलं की सुईमध्ये सोडायची आणि त्यानंतर परत व्यवस्थित कपडा फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर ॲडजस्ट करायचा वरच्या बाजूने आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी लास्टपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप छोट्या एकदम टिप्स अँड ट्रिक्स सहित मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करते मैत्रिणींनो। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत जा आणि आवडल्यास लाईक करायला विसरत जाऊ नका। हे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित त्याच पद्धतीने आपल्याला जसं डिझाईन मार्क केली आहे त्यावरती बरोबर असं शिलाई देऊन घ्यायची आहे। फक्त हाफ सर्कल आहे ते करायला थोडंसं त्रास होतो, परंतु नवीन असणाऱ्यांसाठी जरा जास्तच मेहनतीचं काम आहे हे, कारण शिलाई पण सरळ यायला हवी। वाकडी तिकडी जर आली तर डिझाईन खराब होते, त्यामुळे इथे फक्त शिलाई देताना व्यवस्थित काळजीपूर्वक देऊन घ्यायची आहे। लाईक नक्की करत जा मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा। तुम्ही एक लाईक केली तर त्याने माझे व्हिडिओ अजून दुसऱ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचतील। प्लीज माझ्यासाठी एवढी मदत करा। जर व्हिडिओ आवडत असतील तरच करा, जबरदस्ती नाही आहे तुम्हाला। जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। हे अशा पद्धतीने व्यवस्थित असं लास्टपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। आता इथे आपण जिथे कर्व शेप दिला होता बरोबर कर्व शेपवरतीच आपल्याला इकडे अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। जी डिझाईन आपण बनवली आहे त्याला शिलाई जेवढी तुम्ही फिनिशिंगमध्ये द्याल तेवढीच तुमची ब्लाऊजची डिझाईन ही तयार सुंदर एकदम होणार आहे। आता अर्धा इंच अंतर सोडायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला इथे जशी आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून व्यवस्थित असं पूर्ण कट करून घ्यायचं आहे। अर्धा इंच अंतर हे कंपल्सरी सोडायचंच असते। प्रत्येक डिझाईन जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक ब्लाऊजची डिझाईन जेव्हा दाखवते त्यावेळेस प्रत्येक वेळेस सांगते कंपल्सरी अर्धा इंच अंतर सोडूनच कपडा कट करायचा, एकदम तंतोतंत असा कट करायचा नाही आहे। अशा पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत कपडा आपण कट करून घेतला। आता याला आपण असे छोटे छोटे नॉचेस देऊन घेणार आहोत पूर्ण लास्टपर्यंत, कारण पूर्ण ह्याच्यामध्ये डिझाईन आहे, कर्व शेप आहे, त्या बाजूने बरोबर आपल्याला कंपल्सरी इथे असे नॉचेस देऊनच घ्यावे लागतात, त्याने डिझाईन खूप फिनिशिंगमध्ये येते।
खास करून नवीन शिकणाऱ्यांसाठी पहा मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती देते प्रत्येक व्हिडिओमध्ये. जे रेग्युलर शिवतात त्यांना एवढा प्रॉब्लेम येत नाही, परंतु नवीन जे शिकत आहेत त्यांच्यासाठी खूप गोष्टी सगळ्या नवीन असतात आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण खूप अडून पडतो. त्यावेळेस हे कसं करू ते कसं करू अशी मनात भीती असते. त्यामुळे पहा मी पूर्ण डिटेलमध्ये प्रत्येक पॉईंट टू पॉईंटची माहिती तुम्हाला देत राहते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असे नॉचेस देऊन घ्यायचे लास्टपर्यंत आणि कपडा आता पहा सरळ बाजूने करून घ्यायचा. ही पहा अशी आपली डिझाईन ही रेडी झालेली आहे. पूर्ण काने कोपरे काढून घ्यायचे व्यवस्थित असे. त्यानंतर आता कमरेच्या साईडला आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. पहिले 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आणि व्यवस्थित अशी कमरेच्या साईडला पूर्ण लास्टपर्यंत अशी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्ही कॅनव्हास वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही. मस्त अशी सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे ही. व्यवस्थित दोन्ही बाजूने कपडा सरळ करून घ्यायचा. खालचा वरचा कपडा चेक करायचा आणि त्यानंतरच त्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा ज्या पद्धतीने आपण कमरेच्या साईडला शिलाई देऊन घेतली त्याच पद्धतीने आपल्याला आता नेकच्या साईडलाही करायचं आहे. तिकडेही व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. वरती अस्तरचा कपडा निघू द्यायचा नाही, फक्त ह्याची काळजी घ्यायची, बाकी कुठेही काही अडचण येत नाही. ही पहा अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग सहित लास्टपर्यंत अशी आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्यांना जर जमत नसेल तर तुम्ही इकडे कॅनव्हास वापरून घ्या. कॅनव्हासच वापरला ना तर फिनिशिंग घ्यायला थोडंसं सोपं होते आपल्याला. ही पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण कपडा सरळ करून त्यावरती आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. ज्यावेळेस आपलं कपडा सरळ बाजूने करतो त्यावेळेसच बरोबर कानेकोपरे काढून घ्यायचे, जेणेकरून स्टिच करायच्या वेळेस आपल्याला जास्त मेहनत लागत नाही. ही पहा अशा पद्धतीने बरोबर सेंटरला आणून सुई सोडायची आणि त्यानंतर बरोबर कपडा असा परत फिरवून घ्यायचा, म्हणजे शिलाई एकदम व्यवस्थित बसते, कट टू कट आणि फिनिशिंग खूप सुंदर दिसते. ही पहा अशा पद्धतीने पूर्ण सर्व बाजूने आपल्याला कपडा व्यवस्थित करतच अशी लास्टपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने शिलाई दिली ना की खूप सुंदर असा ब्लाऊजला लुक येतो. 1च पॉईंट एवढं अंतर सोडायचं, जास्त सोडायचं नाही आणि एकदम कॉर्नरला पण घ्यायची नाही. यावरती तुम्ही 3 वेळा शिलाई करून घ्या, जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते आणि दिसायला खूप छान दिसते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं लास्टपर्यंत अशी आपल्याला नेकच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची आहे. खूप सुंदर पद्धतीने अशी पूर्ण फिनिशिंगमध्ये अशी आपली शिलाई देऊन झालेली आहे पहा. हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर असा नेक रेडी झालेला आहे. आता साईडचा कपडा पूर्ण आपल्याला व्यवस्थित असा सगळा जोडून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून टाकायचं आहे. तेवढं डिटेलमध्ये दाखवत नाही मी, प्रत्येक ब्लाऊजमध्ये असतं सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर पाहता ह्यावरती मी 3 वेळा शिलाई देऊन घेतलेली आहे पहा. आता इकडे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. 1 इंच अंतर टक्समध्ये आपल्याला कवर करून घ्यायचं आहे आणि त्याची तयार उंची जी आहे ती 3.5 इंचावरती यायला पाहिजे. अशा हिशोबाने टक्स टाकून घ्यायचे. 4 इंच रुंदी आणि 3.5 इंच तयार उंची अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे. डीपनेक असल्यानंतर एवढीच उंची वापरायची आहे. रुंदीही याच पद्धतीने घ्यायची आहे पहा. या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ जो आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. नक्कीच तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर पाहता अर्धा इंच अंतर सोडायचं आणि पाव इंच अंतर सोडायचं आणि व्यवस्थित असं पहा कमरेच्या साईडला एक दाब शिलाई देऊन घ्यायची. हात बसल्यानंतर कुठलीही गोष्ट अवघड जात नाही. हात बसेपर्यंत तुम्हाला थोडंसं अवघड वाटणार आहे. एकदा प्रॅक्टिस करत गेलं की प्रत्येक गोष्ट शिकायला खूप सोपी पडते. एक डिझाईन तुम्हाला व्यवस्थित आले की सर्व डिझाईन येणार, त्याची टेन्शन घ्यायचं नाही जास्त, फक्त करत राहायचं. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी परत आपण एक दाब शिलाई देऊन घेतो. याला मी 3 वेळा दाब शिलाई दिलेली आहे, तुम्ही देऊ शकता, त्याने अजून ब्लाऊजला लुक खूप सुंदर येतो. पाव इंच बरोबर अंतर सोडायचं आणि त्याच पद्धतीने फिनिशिंग सहित पूर्ण लास्टपर्यंत शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीचे तुम्ही कुठल्याही डिझाईन बनवू शकता, काही अवघड नाही आहे डिझाईन बनवायला. फक्त गळ्याची उंची किती आहे, त्यानंतर किती उंची देऊन आपल्याला व्यवस्थित असं मार्क करायला लागते. डिझाईन किती इंचानंतर चालू करायची याविषयी थोडीशी माहिती भेटली की आपण बरोबर डिझाईन बनवू शकतो. पहा काही अवघड नसतं एवढं त्याच्यामध्ये. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला चारही आपण जे बनवलेले आहेत पहा हाफ सर्कल
त्यावरती आपण फिनिशिंगमध्ये शिलाई देऊन घेतली. त्याच पद्धतीने पहा, आता जिथे कर्व शेप आहे तिथेही आपण शिलाई देऊन घेत आहोत. ही पहा, लास्टपर्यंत अशी आपली शिलाई देऊन झालेली आहे. आता याचा मी तुम्हाला फायनल लुक दाखवते. पहा, ही पहा, असा नेक आहे आपला. हा सुंदर असा फिनिशिंगमध्ये मस्त असा नेक आपला रेडी झालेला आहे. कसा वाटला नक्की छोटी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.